नमस्कार. आयसीआरच्या ह्या डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन कॉन्फरन्स हॉलात आयोजित केलेल्या या स्वयंपूर्ण वोकल फॉर लोकल या खासा कार्यक्रमात आमच्यामध्ये हजर आसात आयसीआरचे डायरेक्टर श्री प्रवीण कुमारजी, आमचे सेक्रेटरी निखिल देसाई, चंद्रहास डायरेक्टर फॉर द एग्रीकल्चर, प्रिन्सिपल ऑफ द एग्रीकल्चर कॉलेज, समोर असलेले आयसीआरचे वेगवेगळे सगळे सायंटिस्ट, डायरेक्टर ऑफ द फिशरीज, आमचे डायरेक्टर आरडीए, एफपीओ चे प्रेसिडेंट्स आणि एसओचे पदाधिकारी हांगासर आसात. त्यांच्या जॉईंट कोलॅबोरेशनात आम्ही हो कार्यक्रम हांगासर घडोवन हाडटा. इन शॉर्ट इट इज एन अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी जिचे खऱ्या अर्थात लॉन्चिंग जाले, जी इम्प्लिमेंटेशन स्टेज या कार्यक्रमात तर आम्ही घडोवन हाडटा. आणि त्याच कार्यक्रमा खातीर फुडल्या 90 दीस वेगवेगळे कार्यक्रम राज्यात कशा पद्धती हे शेतकऱ्यांक तांचो बेनिफीट जातलो ताच्या खातीर आयचो हो पयलो कार्यक्रम. श्रावणाच्या ह्या दुसऱ्या दिसा आमी हो पयलो कार्यक्रम लॉन्च करता आसतना म्हाका खूब खूब खोस जाता. ताच्या पेक्षा चड खूब खोस जाता इतक्याच खातीर खरें म्हटल्यार हो कार्यक्रम पणजेत जावपाचो आशिल्लो. योगायोगात पयर डिस्कस करता आसतना थारलें की हो कार्यक्रम आयसीआरान करचो, म्हणजे एक्चुअली ज्या जाग्यार कार्यक्रम जावपाक जाय, जे एग्रीकल्चराक इतक्या मोठ्या प्रमाणात प्रमोट करता, तांच्याच इन्स्टिट्यूशन हो प्रोग्राम जाता. त्याबद्दल हांव आयसीआर आनी हांचें खूब खूब अभिनंदन करता. आयसीआरान सकयल्लें एक्झिबिशन विच इज एन आय ओपनर फॉर गोवन फार्मर म्हणपाक काय हरकत ना. गोंयांतूच कितें कितें जावपाक शकता हें तांच्यांनी आमकां दाखयलां. जर आमी दुर्लक्ष केल्लें तें जशें आतांच म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण दिता आसतना बाब निखिल देसाई यांच्यानी म्हटलें की 30 प्रजाती पैकी 18 प्रजाती आमच्याकडे उपलब्ध आसा. म्हणजेच आमचे जाणटेले कितले आमच्या पेक्षा एडवान्स असले ते लक्षात घेयात. तांच्यांनी 30 प्रजाती भाताच्यो ह्यो तांच्यांनी तयार केल्ल्यो, पण त्यो आमकां सांबाळूंकूय जमल्यो ना. म्हणजे आमी त्यो शेणयल्यो म्हणपाक काय, हय इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी, कारण आमी त्यो सांबाळून दवरपाक शकले ना. थँक्स फॉर द आरसीआर, निदान तांच्यांनी 18 तरी दवरल्यो. नाजाल्यार आमच्याकडे 3 ज्योती जया आनी सुकुरगूट हेच्या पलीकडे उरच्यो नाशिल्ल्यो. म्हणूनय हांव तांचें खूब खूब अभिनंदन करता. एक्झिबिशनात एका पेक्षा एक की आमी म्हणटा तशें गोवन ऑर्नामेंटल फीश हे खूब कितल्या बऱ्या तरेचे आसा आणि ते सारवार करपा खातीर आमी जे म्हणटा वेगवेगळ्या देवळा कडल्या तळ्यांनी पासून ते नंदा लेक पर्यंत तांच्यांनी तेजें प्रिजर्वेशन कशा पद्दतीन करचें हाच्या खातीर तांचो केल्लो प्रयत्न हो वाखवणे जोगी आसा. बांबू क्राफ्ट ही कला तशी पळोवंक वचत जाल्यार स्पेसिफीक समाज हो गोंयांत करतालो, तोय बी आतां बंद पडत आयलो. पण ताका ट्रेनर म्हणून सावड्डेंतल्यान ताका हाडून ताका अपॉयंट केला. त्या खातीर हांव ताजेंय बी अभिनंदन करता, कारण खूब बऱ्या पद्दतीन ताका ही कला गोंयभर प्रमोट करूं शकता. आनी आमी जे पळयता की प्लास्टिकान घुसपोटून फुलां दितात ताजे ऐवजी आमी सगळ्या जाणांनी जर ती व्यवस्थीत रित्या बांबूत केल्ल्या पाटलांतल्यान जर घालून दिली जाल्यार ती आनीक एट्रॅक्टिव्ह दिसतली. ती प्लास्टीक जी रॅप करून फुलांक दिता ती जवळपास 100-150 वर्सां पिड्ड्यार जायना. ते आमी सगळ्या जाणांनी ती घेवच्या पयलीं 10 फावटी विचार करपाक जाय अशें दिसता. आनी खरोखरूच आयसीआराच्या सगळ्या सायंटिस्टांचे तांच्यांनी केल्लो एक्झिबिशन आनी ताच्या उपरांत तांच्यांनी केल्लें प्रेजेंटेशन हाजे खातीर हांव तांचें अभिनंदन करता. आमी पळयता की तशें पळोवंक वचत जाल्यार गोंयच्या एखाद्या शेतकऱ्याक आनी पद्मश्री गोंयांत मेळूंक शकता हें कोणाक केन्ना पटचें नाशिल्लें. पण संजय पाटील हो सामान्य शेतकरी जो गोंयांत आपल्या पद्दतीन कुळागर ही शेती करीत आशिल्लो, कारण कुळागर पुराय भारतांत आनी खंयसरूच ना, ते फक्त आमकां गोंयांतूच दिसता. परत ही स्पेशलिटी आसा आनी ताका तांच्यांनी पद्मश्री मेळोवन दिले. त्या बद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर यू, स्पेशली फॉर संजय पाटील. आणि त्याच बरोबर म्हणजे गोंयची कपिला गाय आसतली, गोंयचो डुकर आसतलो किंवा गोंयची म्हस आसतली, गोंयची बकरी आसतली आनी गोंयची परत आसतली कोंबी आसतली. ह्या सगळ्या जाणांक म्हणजे एक स्पेशल आयडेंटिटी मेळून दिता आसतना तांच्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ते प्रमोटूय केले आणि कितल्या बऱ्या पद्दतीन म्हणजे हेल्दी गोंयचे प्रॉडक्ट जे आसा हे दाखोवपाचो एक प्रयत्न केलो. जीआय टॅग मेळून दिता आसतना मागीर ते गोंयचे तालिगांवचे वांयगे आसुनी किंवा खोलाची चिली आसुनी ह्या सारकिले सातशिराचे भेणे आसुनी हे सगळे प्रॉडक्ट तांच्यांनी
देशाच्या मुखार हाडले आमकांय ते आनीक मोठ्या प्रमाणात करपा खातीर खूप मोठ्या प्रमाणात तेंच्यांनी फुडें हाडले हाज्या खातीरूय बी आनी एक प्रेझेंटेशन म्हणून तेंच्यांनी सातत्यात दवरले गोंय सरकाराच्या बरोबर तांचो प्रयत्न एग्रीकल्चर प्रमोशन करपा खातीर सातत्यात आसा आणि त्याच खातीर ऑर्गेनिक किंवा स्वयंपूर्ण गोंय ह्या मोहिमेत ते खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात इंटिग्रेटेड एग्रीकल्चर किंवा इंटिग्रेटेड एग्रीकल्चर कशा पद्दतीन प्रमोट करू शकता हाजो तेंच्यांनी खूप बरो कन्सेप्ट फाटल्या वर्सा रेडी केलो ताजी एखादी बुकलेटूय तेंच्यांनी लॉन्च केल्या आणि त्या निमित्तान ती सगळ्या कडेन पर्यंत जर पावली जाल्यारूय बी आमी जे म्हणटा की फक्त एग्रीकल्चर न करता एग्रीकल्चर परत हॉर्टिकल्चर पिसिकल्चर आणि त्याच बरोबर डेअरी फार्मिंग हे जर कन्सेप्ट आम्ही जर एकत्रितरित्या केलो जाल्यार शेतकऱ्याक खूप बऱ्या पद्दतीन आमी ताजो फायदो मेळोवंक शकता म्हणजे सिंपल म्हणटा की गोवन ब्रीडच्यो 5 गायी जरी आपल्या घरा कडेन दवरल्यो जाल्यार सरकार 400 रुपया दिसाक दिता आमच्या आसलेल्या गायीक आमी सांबाळपाक जाय आनी आमच्यानी रजिस्टर करपाक जाय व्हडले कांयच करपाचें ना फक्त आमच्यो गायी आमी रस्त्यार सोडून घातल्या ज्या गायीक एक्सिडंट जावन गायी मरता आनी मनीसूय मरता त्या गायीक जर आमीच सांबाळ्ळे आमच्या गोठ्यात जर डेली बांदपाचें जर काम केलें आनी कांयच करपा नाका जाल्यार 500 रुपया सरकार दिता बऱ्याच जाणांक कदाचित खबर आसचें ना हांव जर्सी गाय हेजें सांगना जी गायक आमी दूध दिना म्हणून सोडून घातल्या पळय न्ही तेच गायक हाडून गोठ्यान बांदा आनी सरकारा कडेन रजिस्टर्ड करा आमचे वेटरनरी डिपार्टमेंट डायरेक्टर वेटरनरी येवंक ना दिसता ओके आयला पळय नितीन नायक आसा फाटल्यान ओके दिता मरे आमी कितले दिता मॅक्झिमम 5 गायीक 5 गायीक 400 रुपया 80 रुपया पर काव फक्त बांदपाची तिका आनी पोसपाची ओके आमी दूध दिना म्हणून सोडलेली तिका दुधाचे पयशे आमी दिता न्ही बांदा न्ही बांदपाक कितें हरकत आहा तिका जर बांदली तिजे शेण मेळटा तेच जर आमी शेतान घातले जाल्यार वेगळे मॅन्युअर आनी हाडपाची गरज ना म्हणजे ताच्या पासूनच म्हणजे गोमय जे आमकां शेण आनी मूत आनी गांवठी गायीचे जर्सी गायीच्या पेक्षा त्याचो उपयोग आमी हाज्याय पयलीं करतालो ते हॉर्टिकल्चर आनी एग्रीकल्चरात ताचो खूब बरो म्हणजे एखाद्याची सपोज आमी म्हणटा तशी 2 एकर शेत जर असलें जाल्यार तितून 4 गायी पोसपाक आनी तितून बाकीचें शेत लावपा खातीर इट इज ऑलमोस्ट म्हणजे ताचो इन्कम परत आनीक वाडलो ओके शेताच्या माध्यमांतल्यान मागीर तूं केळी लय नाजाल्यार बाबा विश्वंभर गांवसान आतां मशीन लायला आनी पॅकिंग केला हांव विसर दाखोवपा खातीर खूब बऱ्या पद्दतीन म्हणजे मुरंगा शेंग ताचें पॅकिंग खूब बऱ्या पद्दतीन केलां आमी नीव आनी इनोव्हेटीव्ह हातूंतल्यान वचपाक जाय ते गेल्या शिवाय जावपाचें ना ट्रेडिशनल आमी भात शेतीच लायतले आनी भात शेतींतल्यान पयशे मेळटले म्हणल्यार ते जावपाक शकना आमी चेंज ओवर करपाक जाय तितूंतल्यान आमी इन्कम आमकां कसो मेळपाक शकता हाजो विचार जेन्ना आमी करतले तेन्ना हें जावपाक शकतलें अदरवायज ना तेणी जे केला ते शेंगाचे न्ही पाल्याचो पावडर केल्लो आहा तो नाल्यार तुमी शेंगाचो बीन समजशात म्हाका दिसता त्या पॅकेटाची कॉस्ट कितली आयजूच केला पण कमीत कमी 25 रुपया कोणीय दितलो ओके आनी वीच इज कळपाक जाय म्हणून सांगता हांव फाटल्या दिसांनी म्हाका एकटो फार्मर मेळ्ळो ही इज एक्सपोर्टींग टू द US he is exporting to the US which is very much useful in again in diabetes डायबिटीजान त्याचो खूप बऱ्या पद्दतीन उपयोग केलो वता आनी ते हांगातल्यान एक्सपोर्टूय करता फक्त आमी कशा पद्दतीन पॅकिंग ब्रँडिंग आनी त्याचो क्वॉलिटी मेंटेन करता ताजेर आसा त्या ती ह्या पद्दतीन आमी फुडें वचप गरजेचें आसा स्वयंपूर्ण गोंय ही मोहीम आमी जवळपास 2 ऑक्टोबर 2000 सालांत सुरवात केली 5 वर्सां पुराय जाली आमचे स्वयंपूर्ण मित्र खूप मोठ्या प्रमाणात गावातल्या शेतकऱ्यांक एकत्र हाडून तांकां स्वयंपूर्ण कशें जावप हाजी ट्रेनिंग दिता त्या खूप मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर पिसिकल्चर हेच्यो सगळ्यो ट्रेनिंग इन्क्लुडींग द हँडीक्राफ्ट प्रमोट करपा खातीर तेंच्यांनी लायल्यो म्हणून आज आमकां खूप मोठ्या प्रमाणात आमी मोठ्या अभिमानान सांगता 100% इम्पोर्ट करताले आज एक्सपोर्टाच्या दृश्टीन आमी एक स्टेप फुडें वचपाक लागलेले आसा ह्या 90 दिसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तान आमी वेगवेगळे कार्यक्रम हे जे डिसायड केल्या ते फुडल्या 90 दिसांक आमी इन लॉंग रन कॅश्यू बोर्ड फॉर्म करपाचे आसा आमी कॉयर बोर्ड फॉर्म करपाचे आसा आमी बांबू बोर्ड फॉर्म करपाचे आसा हे तयार केल्ल्या कारणान बांबू खूप मोठ्या प्रमाणात कोस्टल सायडीत आनी बाकीचे कडेन प्रमोट करपाक शकतले कॅश्यू नॉट ओन्ली द प्रोसेसिंग जाल्यार इंटरक्रॉप म्हणून बाकी कॅश्यूत आमी कितें तयार करपाक शकता हे प्रमोट करपाची सरकाराची तयार आसा आनी जो कॉयर आमी सगळो जाळून पिड्ड्यार करता
त्या कोयराचो खूप बरो म्हणजे कोकोपीट पासून तर त्याच्या बाकीचे कोयर पर्यंत हाचे खूप बरे प्रॉडक्ट आम्ही कशे करपाक शकता. हांव हे कित्याक सांगता, तुम्ही हांगा बसलेले सगळे हुशार लोक आसात, तुम्ही हांगा बसलेले ते दुसऱ्यांक गायड करपाक शकता, तुम्ही हांगा बसलेले त्याचो इंडस्ट्रियलायझेशन कशें करपाक शकता हाचो विचार करपाक शकता. पण गावात असलेल्या लोकांकडल्यान हे जर करून घेतले आसत जाल्यार आमी तेचो विचार करचो पडटलो. म्हणून माझी रिक्वेस्ट आसा हांगा बसलेल्या सगळ्या लोकांनी यू टेक दिस एग्रीकल्चर एज अ इंडस्ट्री आणि इट शूड बी द एंटरप्रिनरशिप आणि ते जेन्ना पॉसिबल आसा तेन्नाच इट इज फुडें वचूंक शकता. अदरवायज इट इज नॉट. नाल्यार कितलोय जरी आमी म्हटलें जाल्यार सोण्णां काडून चुलीन घालतले आनी जाळूनच उडयतले, तेजो कोयर जावचो ना. ती जर कोयर जातलो आसत जाल्यार ताच्या खातीर आमकां ताका आनी इट इज नॉट अ बीग सपोर्ट. म्हाका दिसता सोण्णां पासून कोयर तयार करपाक जाय आसत जाल्यार त्या मशिनाची कॉस्ट इट वील नॉट मोर देन 10 लाख रुपीज. हार्डली इट इज. म्हणजे ती जाय जाल्यार एखादी एफपीओ बाकीच्या हातूंतल्यान जर तयार केली जाल्यार ती ताका दिव येता आमी. आमी आतां सगळे जाण आमी प्लांट दिता आसतना ताचो पॉट दिता कसलो सेरामीक टायल्साचो पॉट तितून घालून प्लांट दिता. प्लांट तिसरे दीस मरता. सेरामीक प्लॉट जो आहा पळय न्ही तो पॉट दिता पळय न्ही 1000 वर्सां ते सेरामीक पिड्ड्यार जायना. विचार करात. आनी तुमकां दिवकूच जाय त्या कोयराच्या पोटांतल्यान दिया. तुमकां दिवकूच जाय चडांत चड जाल्यार तुमी त्या मातयेचो कुंभार करता तितूंतल्यान दिया. तो बरो म्हणून विकत हाडटा जाका 1000 रुपया पडटा पळय असो पॉट हाडटा आनी भितर एक झाड लायता. झाडाची किंमत 5 रुपया, पोटाची किंमत 1000 रुपया आणि तो दिता. हांव घराडे व्हरून दवरता. दुसरे दीस झाड मेले तो कितें करपाचो म्हाजेर पेज. ताका कोण तरी उडयता तो फुट्टा आनी 1000 वर्सां तो काच जी आहा पळय ती सेरामीकची न्ही ती उरता. ते आमी विचार करपाक जाय. तो सादे कोयरान जर दिलें झाड मेलें जाल्यार म्हाका चिंता ना. कोयर मातयेंत मिक्स जाता आनी वता. ह्यो बारीक बारीक गजालींचो जर विचार आमी केलो आसत जाल्यार खूब मोठो फरक जो आहा पळय हो पडूंक शकता. ताका लागून म्हणजे आमचे एसोचेम हांच्यांनी ताचो मिस्टर जोशी तो कंटिन्युअसली इज वर्किंग. सचिनूच मरे तनय जोशी इज पॅशनेट टू वर्क विथ अवर डिपार्टमेंट. हांव पळयता फाटले कितले दीस तो हांगासर सेक्रेटरी कडेन धांवता, डायरेक्टरा कडेन धांवता, सगळ्या कडेन धांवत आसा. तसो हो कार्यक्रम डिसायड करणे मागीर तनय जोशीचो एक खूब व्हडलो रोल आसा. हांव एप्रिशिएट करता. ताकाय कॉंग्रॅच्युलेट करा. तेणी फुडलो 30 दिसाचो तरी थोडो खडे रावत जरा विजयचो सबको ही हॅज प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. हांव मुद्दामून सांगता म्हणजे तेणी पॅशनेटली काम केलां बेटो. इतके पॅशनेटली काम केलां की 30 दिसाचो कार्यक्रम कसो बरो जावपाक शकता आणि तो सगळ्या डिपार्टमेंटा कडे कोऑर्डिनेट करीत आसा. ताची फुडले 90 दीस कार्यक्रम करता आसतना हे कार्यक्रम नॉट ओन्ली इन द वन डिपार्टमेंट ह्या वेगवेगळ्या गोंयांत वेगवेगळ्या जाग्याचेर वेगवेगळ्या डिपार्टमेंटात वेगवेगळ्या एसोसिएशन ऑर्गनायझेशन हांच्या बरोबर जायत रावतले. पण ताचो फायदो 90 दिसाच्या उपरांत आमकां प्रॅक्टिकली जमनीर दिसपाक जाय. म्हणून अशा पद्दतीचे आमी केल्ले आसा की बरी संकल्पना जी कितें आसा हांव सांगता सातत्यान आमी शेतकरी आनी सेल्फ हेल्प ग्रुप जो लायता प्रॉडक्ट ओके ताचे पॅकेजींग मार्केटींग ब्रँडींग ह्यो 3 गजाली जावपाच्यो आसा. त्यो तिनूय अजुनूय जायना आणि ज्या पद्दतीन आमकां डिस्ट्रिब्युशन जावपाक जाय म्हणून फुडें वचना. त्या खातीर म्हाका दिसता ते जर जावपाक लागले आमी एट प्रेझेंट एसोचेम EY अनसेर बायल आमी नॉलेज पार्टनर म्हणून आमच्या बरोबर घेतला. तांकां घेवन हे सगळें करपाची गरज आसा. म्हणून तर आमी हे प्रॉडक्ट कशा पद्दतीन फुडें व्हरप हाचेर खूब मोठ्या प्रमाणात भर दिला आणि ताका लागून आमी कंबायनली एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशरीज, टुरिझम, इंडस्ट्री, रुरल डेव्हलपमेंट, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, एनिमल हजबंडरी आणि पंचायत यांच्यानी जर सगळ्या जाणांनी एकत्रित्या काम केले जाल्यार त्याचो रिझल्ट हो आमकां खूब बऱ्या पद्दतीन दिसपाक लागतलो. आणि म्हणून हांव अपील करता शेतकऱ्यांक इट इज फक्त एग्रीकल्चर डिपार्टमेंट एक न्ही तर सगळे जाण मेळून ही इंडस्ट्री ह्या पद्दतीन आमकां जर प्रमोट करपाक शकले जाल्यार गोंयांतले प्रॉडक्ट आमी गोवा फ्रेश, गोवा ऑर्गेनिक ही आयडेंटिटी आमी दिवपाक शकता. तशें पळोवंक वचत जाल्यार फुडें दवरलेले प्रॉडक्ट हे सगळे पारंपारीक रित्या गोंयांत जाता. आमी कोण ताका सारें घालिनाशिल्ले, आतांच सारें घालपाक लागला. पण गांवांत जर थोडे जर वचत जाल्यार कोण म्हाका दिसता सारें घालताले. अजुनूय दुदया कडेन एका ताका सारें घालिना. मागीर आमी जर ते प्रमोट करपाक शकले इट इज अ ऑर्गेनिक प्रॉडक्ट, इट इज अ नॅचरल प्रॉडक्ट विदाउट आमी म्हणटा तशें साऱ्या शिवाय जावपी प्रॉडक्ट जर आसत जाल्यार ताचो व्हॅल्यू वाडटली. आमी ब्रँडींग करपाची गरज आसा. म्हणून इवन दो इन द 5 स्टार हॉटेल्स बाबा ऑर्गेनिक प्रॉडक्ट आनी विच इज अ गोवन ब्रँड हो जर आमी करपाक शकले जाल्यार ताचो खूब बरो फायदो हो आमच्या शेतकऱ्यांक जावपाक शकतलो.
ज्या दुदया वयल्यान हांव उलयलो म्हणजे तो दुदी तसो पळोवंक वचत जाल्यार गोंयांत पेटंट म्हणजे कितलेशाच मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात दुदी जातालो पण आता सगळ्या जाणांनी बंद केले सगळ्यांक बटाट आवडोंक लागलेले आसा त्या खातीर म्हाका दिसता आमी लोकल कितें आसा हे प्रमोट करप जर मोठ्या प्रमाणात सुरवात केले जाल्यार त्याचो फायदो आमकां जावपाक शकता त्या खातीर म्हणजे तशें जर वचत जाल्यार गोंयांत जावपी सगळे प्रॉडक्ट हे आमी ब्रँड न केल्ल्या कारणान ताचो व्हॅल्यू आमकां तसो कमी मेळ्ळो म्हणजे मानकुराद आंबो आसतलो किंवा आमी म्हणटा की रेड रायस हांव पयर एक दीस हांगा गेल्लो सालसेतीन कुडतरी ते म्हाका ब्लॅक रायस पळोवपाक मेळ्ळो हांवें केन्ना पळोवंक नाशिल्लो ब्लॅक रायस पळयलो हांवें ताका विचारलो कसो किलो विकता काय म्हणून तेणी सांगलो कसो किलो खबर आहा तुमकां इट इज 300 रुपीज पर केजी हांवें जाल्यार कोण व्हरता काय म्हणून म्हणजे गोंयकार जे भायर रावता ते सगळ्यांनी तो व्यवस्थीत ताका पॅकिंग करता इतके एअर टायट पॅकिंग करता सगळे गोंयकार जे भायर आसात युरोप आनी फॉरेन कंट्रीनी ते सगळे जाण म्हणून आपलो विकत व्हरता दीस इज द ब्लॅक रायस 300 रुपयाच्या वयर पर केजी आपूण विकता म्हणपाक म्हणजे तुम्ही विचार करात आणि तो 5-5 किलो 1-1 किलोचेच पाकीट करता 300 ते 500 रुपयाची रेंज तेजी आणि सगळं एक्सपोर्ट करता म्हणजे फक्त ब्रँडिंग करप आणि हे करप गरजेचें आसा तर ती गोंयचो तसो आमी उकडो रायस विच इज रेड रायस मानकुराद आंबो हेका जर व्हॅल्यू दिवचे आसत कारण मानकुराद आंब्याची टेस्ट हापूस खाता ताका कळची ना ताका मानकुरादूच खावचो पडटा पण तो कितलो बरो आसा व सांगपा खातीर तेजी व्हॅल्यू आमी सगळ्या जाणांनी वाडोवची पडटली म्हणून माझ्या म्हणणं की गोवन फ्रेश गोवा ऑर्गेनिक हे प्रॉडक्ट सर्टिफाईड आणि प्रॉडक्ट करपा खातीर आमी सगळ्या जाणांनी प्रमोट जर आमी म्हणजे तुमकां जो हेल्प जाय विच इज फ्रॉम द डिपार्टमेंट किंवा अपेडा किंवा आयसीआर या सगळ्या कडल्यान तो मेळू शकता बट ताच्या खातीर काम करपाची शेतकऱ्यांची तयारी जाय आणि हे जर आमी करपाक शकले आसत जाल्यारूच खऱ्या अर्थात आमी जे म्हणटा की एग्रीकल्चर अमृतकाल पॉलिसी जी आमी लॉन्च केल्या ताचो फायदो आमच्या शेतकऱ्यांक खूप मोठ्या प्रमाणात जावपाक शकता ही पहिले फावटी अशा पद्दतीची ऑपॉर्च्युनिटी ही फार्मर्सांक मेळ्ळ्या ताचो खूप बरो फायदो हे आमी सगळे जाण घेवपाक शकतले हांव म्हणटा की आमी त्या ट्रायल बेसिसचेर म्हणजे विलेज पंचायतींनी इनिशिएटीव्ह घेवची किंवा एसपीओनी इनिशिएटीव्ह घेवची डेली कॉपरेटिव्ह सोसायटीनी इनिशिएटीव्ह घेवची आणि अशा पद्दतीच्या प्रायोगिक तत्वाचेर हे वाडोवपा खातीर आमी सगळ्या जाणांनी प्रमोट करचे आणि एग्री एंटरप्रिनर जावपाचो जो कन्सेप्ट आसा तो फुडें वाडचो ताका लागून तो सपोर्ट फुडल्या येता त्या दिसांनी आमी कंटिन्युअसली दिवपा खातीर तयार आसतले ऑलरेडी म्हाका दिसता तेंचे फार्म प्रॉडक्ट हाजेर चड मोठ्या प्रमाणात भर दिवचे नो डाउट अवर बायोडायवर्सिटी स्टार्टेड विथ द गोवन सेंटर सो ते 7 कडेन द गोवन हाच्या सकयल म्हणजे ब्रँडिंग करून प्रॉडक्ट विकपाचे करतात बट ते आनी त्याचे मार्केटिंग खूप मोठ्या प्रमाणात आणि प्रोडक्शन चड मोठ्या प्रमाणात वाडपाची गरज आसा इट इज नॉट टू द लिमिटेड फक्त शो करपाक किंवा दाखोवपा खातीर न्ही तर ताका तेजे आनीक मोठ्या प्रमाणात मार्केटिंग वाडप हे गरजेचें आसा हांवें जे इंटिग्रेशन जे म्हटलें त्या खातीर फिशरीज डिपार्टमेंट ताच्या बरोबर येवपाक जाय जाल्यार आनी खूप मोठ्या प्रमाणात ताचो फायदो हो आमकां जावपाक शकतलो म्हणून हांव सातत्यान गोंयकारांक उलो मारता की आमी ग्रो लोकल मेक लोकल बाय लोकल आणि सेल लोकल आमी लायले जर आसत आमी लोकलूच लावपाक जाय आमी विकत घेता तेय बी लोकल घेवपाक जाय खाता तेय बी लोकल खावपाक जाय जाल्यारूच आमचो लोकलाचो मार्केट वाडपाक शकता सुरवात आपल्या पासून करपाक सुरवात करा जाल्यार तेजी खूप मोठ्या प्रमाणात जातली जाल्यारूच आमी गोवन प्रोड्यूस हे पुराय देशभर ताका प्रमोट करपाक शकतले आणि हे प्रमोट करपा खातीर आमी गोंयकारांनी तेच्या पासून सुरवात करपाची गरज आसा आज आयच्या ह्या दिसा आमी जे एग्रीकल्चर पॉलिसीच्या लॉन्चाच्या निमित्तान हो आयोजीत केल्लो कार्यक्रम फुडल्या 30 दिसाचो कार्यक्रम हो वेगवेगळ्या डिपार्टमेंटान एव्हरी वीक एक कार्यक्रम एक जाग्याचेर जातलो म्हणजे टेक्नॉलॉजी आणि एग्रीकल्चर ह्या दोनूय जर मेळोन हे जावपाक शकले जाल्यार आमी म्हणटा की खूप मोठो फायदो हो 90 दिसाच्या उपरांत शेतकऱ्यांक दिसून येतलो परत एकदा हांव सगळ्या जाणांक शुभेच्छा दिता आणि आयच्यान हो जो कार्यक्रम म्हणजे श्रावणाच्या दुसऱ्या दिसाचो कार्यक्रम सुरवात जालो ताची बरी सुरवात आयच्यान जाल्ली आसा ताचो फायदो हो म्हाका दिसता एसोचेमूय आनीकूय इंटरेस्ट घेतले आणि हो कार्यक्रम जाता तितक्या पर्यंत लॉन्च आणि लोकां पर्यंत पावपा खातीर प्रयत्न करतलो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन फॉर द ऑल द ऑफिसर्स ऑफ द एसोसिएम आयसीआर अँड रेस्ट ऑल द फार्मर्स हांकां हांव देव बरें करूं म्हणटा आनी म्हजी दोन उतरां सोंपयता